महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. रामदूत हनुमान मंदिरात पहाटे धाडसी चोरी, चांदीचे दागिने लंपास. अमृत चौकातील मंदिर चोरट्याच्या निशाण्यावर चोरीची घटना. सीसीटीव्हीत काही श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाकडून तपास. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या अमृत चौक परिसरातील श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पहाटे सुमारे 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर हनुमान मूर्तीवरील सुमारे 750 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे चोरून नेल्याचे समोर आले. चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने मंदिरात दाखल झाले. दरम्यान चोरीचा माग काढण्यासाठी पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक व्हॅनच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळे करण्यास सुरुवात केली. चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके शहराच्या 4ही दिशांना रवाना करण्यात आली आहेत. मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास सकाळी चोरीचा प्रकार आलाय. मंदिराचे प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत आणि मूर्तीवरील चांदीचे दागिने गायब असल्याचे दिसतात. भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. नियमित दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. गजबजलेल्या अमृत चौकातील मंदिरातच चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी दर्शन राजपूत, नंदुरबार. देसाईपुरा भागातील श्री रामदूत हनुमान मंदिर इथे रात्री चोरी झाली. जे मूर्तीच्या अंगावरतील जे चांदीचे दागिने वगैरे होते ते संपूर्ण चोरीला गेले. सकाळी जेव्हा भक्तगण आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मंदिरात चोरी झाली. त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली. तक्रारनंतर पोलीस स्टेशनचे आले सर्व त्यांची डिपार्टमेंटचे माणसं श्वान पथक घेऊन आणि मग त्यांच्यानंतर त्यांनी तपास केला. अशी विनंती आहे की लवकरात लवकर मंदिराची चोरी सापडण्यात यावी अशी आमची सर्वांची विनंती आहे.